पाटील यांना मी शिवभक्तांना मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित करतो आणि शिवपीठावर सर्वांना नमस्कार. शिवजयंती उत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे उपस्थित असलेले बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय सन्माननीय आमदार श्री संजयजी गायकवाडजी, बुलढाणा शहराच्या प्रथम नागरिक श्रीमती पूजाताई गायकवाडजी, माझे सहकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गुलाबराव खरातजी, माझे सहकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबेजी, त्याचबरोबरीने ज्यांनी शिवजयंती उत्सव अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरी करण्यासाठीचा विडा उचललेले सर्व शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, अध्यक्ष पदाधिकारी, सर्व मान्यवर सदस्य, त्याचबरोबरीने आदरणीय व्यासपीठ इथे आवर्जून उपस्थित असलेले सर्व माजी सैनिक अधिकारी, बुलढाणा शहरवासीय बंधू भगिनी, मित्र, पत्रकार बंधू आणि भगिनी, आज 18 फेब्रुवारी आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा मी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मी देऊ इच्छितो. समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांचं अत्यंत केवळ 2 वाक्यामध्येच पूर्ण वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या सर्व गुणांचं त्याच्यामध्ये अत्यंत सार स्वरूपात त्यांनी मांडणी केलेली आहे. जे आपल्या सगळ्यांना माहित आहे ते म्हणजे निश्चयाचा महामेरू. म्हणजे प्रत्येक निश्चय जो काही करणार तो म्हणजे एकदम आढळ स्वरूपाचा निश्चय, आणि तो निश्चय केला म्हणजे तो निश्चय केला, त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची तडजोड नाही, असा ते महामेरू. आणि बहुत जनासी आधारू, अत्यंत आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये ज्या समाजाला कोणीही वाली नव्हतं, अशा विपरीत परिस्थितीमध्ये विशेषतः बालके आणि स्त्रिया यांना अत्यंत सन्मानपूर्वक वागणूक मिळण्यासाठी ज्यांनी झटलं, आणि दीनदुबळे जे काही समाजातले व्यक्ती होते त्यांच्यासाठीचा, आणि त्यामध्ये विशेषतः शेतकरी, त्यावेळेस सर्व समाज शेतकरी होता, ह्या सर्वांचाच एक आधारस्तंभ मोठ्या स्वरूपात होता. म्हणून त्यांना म्हणले बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू. म्हणजे कुठलीही स्थिती असेल तरी देखील कोणत्याही परिस्थितीमध्ये अखंड स्वरूपात आढळपणे कायमस्वरूपी ते पणाला लावणे. आणि अशा ह्या पद्धतीचे हे श्रीमंत योगी, मनानं अत्यंत दिलदार आणि सर्व समाजाला एकत्रितपणे बांधून केवळ स्वराज्याच्या ध्येयाने आणि संपूर्ण समाजाला पिळवणुकीतून बाहेर काढणे एवढंच उद्दिष्ट ठेवून हिंदवी स्वराज्याची ज्यांनी स्थापना केली असे हे श्रीमंत योगी. अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हते किंवा केवळ एक महामेरू नव्हते. तिने म्हटलं शिवजयंती उत्सव हा नाचून नव्हे तर वाचून साजरा करावा, आणि तेच ध्येय घेऊन शिवजयंती उत्सव समिती दरवर्षी अत्यंत वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम, विशेषतः सर्वच प्रकारचे आणि प्राधान्याने म्हणून विद्यार्थ्यांच्यासाठी म्हणजे नवीन पिढीसाठी, नवयुवक आणि युवतींच्या मनामध्ये प्रेरणा जागवण्यासाठी, एक जागृतीसाठी विविध नाविन्यपूर्ण देखील उपक्रम हाती घेत आहे. कालच त्यातला कार्यक्रम म्हणजे आपण सर्वांनी त्याचे साक्षीदार, मराठी पाऊल पडती पुढे, हा अत्यंत, त्याबद्दल देखील मी शिवजयंती उत्सव समितीचे मी खूप आभार मी व्यक्त करतो. फक्त मी एवढेच सांगेन, इतिहासाच्या पानावर
रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वाच्या नभावर ज्यांचे नाव कोरले अशा रयतेच्या राजाला आपल्या सर्व बुलढाणा वासियांच्या वतीने मी मानाचा मुजरा करतो आणि मी ते थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवराय प्रेरणेने तयार झालेलं होतं. असं म्हणतात की खुशबू को कोई कैद कराया नहीं जाता, फूलों को कभी इत्र लगाया नहीं जाता, सोना तो फकस सोना है, सोने की परख क्या, सोने पे कोई रंग चढ़ाया नहीं जाता. तसं शिवप्रेमावर, शिवाजी महाराजावर कोणत्याही उपाधीची ती गरज नाही. तेच छत्रपती, तोच आमचा राजा. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. जगातल्या कोणत्याही व्यक्तीशी छत्रपती शिवरायांची तुलना होणे शक्यच नाही. कारण त्यांनी जे निर्माण केलं ते संघर्षातून केलं, संकटातून केलं आणि त्यातूनच हे स्वराज्य म्हणजे आता उभं राहिलं. आणि 350 ते 400 वर्षानंतर सुद्धा छत्रपती शिवरायांचा इतिहास जागृत आहे, ज्वाज्वल्य आहे. आणि आता मी आमंत्रित करतो या शिवजयंती